यांना मी इथे आमंत्रित करते की त्यांनी आपल्या सत्काराचं उत्तर द्यावं। जिंदगी में बड़ी शिद्दत से निभाओ अपना किरदार कि पर्दा गिरने पर भी तालिया बजती रहे, असं काही किरदार यांचं आहे। आणि म्हणूनच ज्यांचं कष्ट दमदार असतात, ज्यांचं जगणं वागणं रुबाबदार असतात, अशा रुबाबदार व्यक्तिमत्वाला मी इथे आमंत्रित करताय। सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार। बहुजनांचे राजे, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती आई सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत श्रेष्ठ गाडगे महाराज या सर्व महामानवांना, महापुरुषांना विनम्र अभिवादन। आजच्या माळी समाज युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित आजच्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या 199 म्हणजे आता 200 वर्षाची जयंती आपण साजरी करत आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे बंधू, कारण माझ्या लहान भावाचं नावसुद्धा किशोरच आहे, त्यामुळे या चंद्रपूर शहराचे लोकप्रिय आमदार एक सामान्य कुटुंबातून येऊन महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने चंद्रपूरचं नाव मोठे करणारे सन्माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार, आमचे ज्येष्ठ बंधू, ज्यांचे मार्गदर्शन मला नेहमीच मिळत असतं विविध क्षेत्रात, साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, असे अनेक मंच आहेत की ज्या मंचावर गिरीश भाऊंनी स्वतःची नावाची ओळख निर्माण केली। आणि मला वाटतं की अनेक कार्यक्रम गिरीश भाऊंच्या शिवाय पूर्णही होत नाही। असे आमचे ज्येष्ठ बंधू आणि विदर्भ नुकतेच ज्यांची निवड विदर्भ साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झाली, गिरीश भाऊ गांधी, ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या नावाची ओळख आहे, केवळ श्रीमंत म्हणून नाही तर विचाराची श्रीमंत असणारे म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो आहे, असे श्रीमंत डॉक्टर श्रीमंत कोकाटे साहेब, या मंचावर असलेले उपमहापौर आमचे बंधू प्रशांत भाऊ दानव, वंचित बहुजन आघाडीच्या महानगर अध्यक्षा तनुजाताई रायपुरे, नगरसेवक नंदूभाऊ नगरकर, राजूभाऊ बनकर, आमचे उपाध्यक्ष, माळी समाजाचे अध्यक्ष, गोगूच्या नगराध्यक्षा दीप्तीताई सोनटक्के, अरुणराव तिखे, प्रकाशभाऊ इटणकर, सुभाषभाऊ कासनगोट्टीवार, बालचंदजी दानव, संजीवनीताई वासेकर, बाळासाहेब कुलकर्णी, घनश्यामजी वासेकर आणि मंचावर असलेले सर्व मान्यवर, उपस्थित सर्व माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, खरं तर मी या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आलेलो नाही, तर डॉक्टर श्रीमंत कोकाटे साहेबांचं भाषण ऐकायसाठी आलो, त्यांचं मी व्याख्यान ऐकायसाठी आलेलो आहे। आणि बऱ्याच वेळा भाषणाचा रेफरन्स मी यूट्यूबवरून काढून लोकांच्या पुढे मांडत असतो, त्यामुळे माझ्या भाषणाला काही जर मदत होत असेल तर ती तुमची फार मोठी होते, कारण मी बहुजन समाजातला कार्यकर्ता आहे। ज्या विचाराने आम्ही घडलो तो विचार बालवयापासून, माझे वडील सरपंच होते, जवळपास 10 वर्ष सरपंच, आणि ज्या विचारातून आम्ही उभे झालो तो विचार हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार होता, महात्मा गांधींचा विचार होता। आम्ही सर्व आज ही जयंती साजरी करत असताना महात्मा ज्योतिबा फुलेंची 200 वर्षापूर्वीचा जन्म घेतलेला या महान सुपुत्राला, महान समाज सुधारकाला 200 वर्षानंतरही भारतात आणि देशात ओळख आहे, त्यांच्या कार्याची ओळख आहे,
हे माळी समाजासाठी नव्हे तर संपूर्ण देशवासियासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिनंदनीय बाब आहे, अभिमानाची बाब आहे असं मी मानतो. आज ज्या शाळा स्त्री शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केल्या, सुरू केल्या, पण आज त्याच शाळा टिकवण्यासाठी 200 वर्षांनी आम्हाला संघर्ष करावा लागतो. मराठी शाळेचं अस्तित्व संपुष्टात येईल की काय, या शाळा आता संपतील की काय, हा 200 वर्षांनी आम्हाला महात्मा ज्योतिबा फुलेंच्या त्या शाळा सुरू करण्याची आठवण आजही ठेवून पुढे जावं लागतं. ज्या शेतकऱ्यांसाठी आसूड नावाची पुस्तक लिहून आसूड नावाचं एक साहित्यामध्ये मोठी आणि शेतकऱ्यामध्ये मोठी चळवळ निर्माण करणारी पुस्तकाची निर्मिती महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. पण त्याच शेतकऱ्याचं घाम 200 वर्षांनी पुन्हा गळतोय. त्याच शेतकऱ्याला 200 वर्षांनी पुन्हा आत्महत्या करायची पाळी येते आहे. जे 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या, ज्या व्यथा शेतकऱ्यांच्या मांडल्या, ज्या व्यथा महात्मा ज्योतिबा फुलेंनी महिलांच्या मांडल्या, स्त्रीला, सावित्री आईला बरोबरीनं चालताना चालवताना, बरोबरीनं सोबत घेत असताना स्त्री आणि पुरुष हे समान आहेत किंवा त्यापेक्षा तिळभर पुढे आहेत, कणभर पुढे आहेत, हे समाज मनामध्ये रुजवणारे ज्योतिबा आज मात्र स्त्रींची होत असलेली जी व्यथा आहे, जी स्त्री आज ज्या समस्यांना सामोरं जात आहे, तर 200 वर्षापूर्वीचा विचार ज्या जन्मलेल्या 200 वर्ष जयंती साजरी करत असताना आज त्यांचा काळ किंवा 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केलेले साहित्य आणि उभी केलेली चळवळ, सत्यशोधक समाजाची केलेली निर्मिती किंवा निर्माण केलेलं असते सत्यशोधक समाज, ह्या सगळ्यामध्ये आपण काय शिकवू? कुठे आहेत महिला, कुठे आहे शेतकरी? आजही आम्ही ज्या अंधश्रद्धेला ज्या अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आहे, आणि दुर्दैवानं त्याच अंधश्रद्धेला आज आमच्या भगिनी बळी पडताना आम्ही ज्योतिबा आणि सावित्री वाचली का ही जयंती साजरी करताना हा खरा प्रश्न इथे निर्माण होतो. तुम्ही सावित्रीच्या लेकी म्हणताय, खरंच तुम्ही सावित्रीच्या लेकी असाल तर उद्यापासून या जयंतीच्या पर्वावर एक तुम्ही प्रण केला पाहिजे. तुम्ही एक आत्मविश्वासाने एक प्रतिज्ञा घेतली पाहिजे की आम्ही उद्यापासून कुठल्याही भोंदूगिरीला, कुठल्याही अंधश्रद्धेला आम्ही बळी पडणार नाही किंवा त्याच्यासाठी आम्ही कधी त्या ठिकाणी उभे राहणार नाही, हा प्रण तुम्ही घेतला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं या जयंतीचा उत्सव, ज्या सावित्रीने तुमच्यासाठी शेण आणि दगड खालेत, पण तिथेच तुम्ही शिकलेल्या मुली, दुर्दैवानं सांगावं लागतं, जे चाललंय आज समाजात फार मन हेलावून जातं. हो, या राज्यामध्ये किशोर भाऊ 2,67,000 महिला जर लापता होत असतील आणि आमच्याकडे त्याचं प्रमाण मिळण्याचं हे केवळ सांगतं जातं आमच्याकडे 82% आहे. 82% महिला मिळतात परत, पण त्यातून अजूनही आमच्याकडे जर 18% महिला गेल्या अनेक वर्षापासून मिळत नाही. दर दिवसाला महाराष्ट्रामध्ये 6 महिला वासनांच्या बळी पडत असतील तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सुरक्षित आहोत का? महाराष्ट्रातील लेकी सुरक्षित आहेत का? महाराष्ट्रातील लहान लहान बालिका सुरक्षित आहेत का? हा खरा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. म्हणून या महात्म्यांच्या जयंतीच्या निमित्तानं गिरीश भाऊ, साहित्यामध्ये आपलं खूप मोठं योगदान आहे. त्याची उंचीच इतकी मोठी आहे. खरं म्हणजे साहित्य हे माणसाला सुजाण करतं, माणूस बनवतं. बाबासाहेबांनी माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, महात्मा ज्योतिबा फुल्यांनी दिला.
खरं तर छत्रपती शिवरायांच्या समाधीचं शोध घेण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. ज्या छत्रपतीचं कर्तृत्व, जे छत्रपती शिवाजी महाराज पूर्ण देशामध्ये जगामध्ये जे महाराज पोचले, त्यांच्या समाधीला शोधण्याचं काम करणारे महात्मा ज्योतिबा फुले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी तर महात्मा ज्योतिबा फुलेंना गुरुस्थानी मानलं. बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं. हे स्थान प्रचंड मोठं होतं. पण आम्ही कुठे आहोत? आपला समाज कुठे आहे? केवळ तुम्ही या जयंतींच्या निमित्तानं मिरवणूक काढणार, त्याचा उल्लेख केला गेला. मिरवणूक काढली पाहिजेत. आम्ही मिरवणूक काढणार, आम्ही नाचणार, आनंद करणार. पण तो आनंद त्या क्षणापुरती असता कामा नये. मिरवणूक संपेपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असेल तर त्या मिरवणुकीचा, त्या जयंतीचा उपयोग राहणार नाही. तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या मनामध्ये तो आनंद कायमचा टिकवायचा असेल तर तो विचार आज महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि आई सावित्रीबाईंचा फुलेंचा विचार घेऊनच जावं लागेल, तरच तो आनंद टिकेल. नाहीतर काय होणार? किती भंडूगिरीला अवधान आलंय. कुठल्या बडेला पडी पडतो हा बहुजन समाज? महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये आमची मान लाज शर्मेने खाली जावी अशा प्रकारच्या भंडूगिरीला उदाल मी पाहिलंय. माफ करा मला. असा राम जहलात असताना त्याच्या फोटोची मिरवणूक ज्या वेळेस निघता त्यावेळेस वाटतं की आपण कुठे आहोत. महात्मा ज्योतिबा फुलेंनी हेच वाढून ठेवलं काय? आमच्या हेच विचार दिले काय आम्हाला? सावित्री आईने आम्हाला हे विचार दिले. जो माणूस 2-2 मुलावर आणि बापावर बलात्कारांचे आरोप आहेत आणि जलामध्ये आहे, त्याची मिरवणूक जर आम्ही काढत असू, एवढा मूर्खपणा आमच्यामध्ये असतो. आणि काल परवा तर पाहिलंय, नाशिकच्या घरात गेला होता खरात यासाठी. आणि हे सर्व आपण यावर विस्तृत बोलण्याची गरज नाही. मी तासभर बोलेल यावर. मला चीड येते याची, आम्हाला संताप येत नाही याचा. आणि आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतो, किशोर भाऊ, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेतो. यांनी माणसाला जोडण्याचं काम केलं, जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम केलं. आणि आज एकीकडे हे नाव घेत असताना दुसरीकडे मात्र माणसामध्ये, धर्मामध्ये जर दरी निर्माण करण्याचं काम होत असेल तर बाबासाहेबांचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेण्याचा कुणाला अधिकार आहे हे सुद्धा ठरवण्याची आवश्यकता आहे, असं माझं प्रांजळ मत आहे. मला माफ करा, मी हे प्रांजळपणे मानतोय. मुंह में राम बगल में छुरी कभी नहीं होनी चाहिए. मुंह में राम होना तो राम ही होना चाहिए. बगल में छुरी रखकर समाज कधीच पुढे जाऊ शकत नाही. समाज कधी पुढे गेला नाही. आणि समाजासाठी जर या बहुजन समाजाचं हित कुठे आहे? बहुजन समाजाने काय केलं पाहिजेत? बहुजन समाजाची भूमिका काय असायला पाहिजे? बहुजन समाजाने कुठल्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत? यावर कधीतरी गांभीर्यानं विचार केला पाहिजे. मला वाटतं कोकाटे सर, महाराष्ट्राला तुमच्या विचाराची आवश्यकता आहे. तो खरा इतिहास, खोटा इतिहास सांगितला जातो, खरा इतिहास दडपला जातो, खरा इतिहास लपवला जातो. तो इतिहास, खरा इतिहास येण्याची गरज आहे रायपूर येत आहे. नाहीतर आपण मरून जाऊ. या 1100 वर्ष, 1000 वर्षापूर्वीच्या चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये जी समाज व्यवस्था निर्माण केली होती त्याला तोडण्याचं काम माझा बाप महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं. पुन्हा तीच व्यवस्था निर्माण करू नका हे मी या ठिकाणी स्पष्टपणे मांडतोय. आणि त्या व्यवस्थेकडे आम्ही जातो की काय, ही भीती आमच्या मनामध्ये निर्माण होते. ती चातुर्वर्ण व्यवस्था निर्माण होईल काय? ती जाती व्यवस्था निर्माण होईल काय? ती धर्म व्यवस्था निर्माण होईल काय? ज्यावर आसूड ओढला, ज्यावर प्रहार केला आणि ते प्रहार, ते वार आम्ही झेलले. अरे आमच्यासाठी मी पाहिलाय. गिरीश भाऊ, मी एका श्रीमंत माणसाच्या घरात गेलो, उच्चवर्णीय माणसाच्या घरात. त्याच्या कोनाड्यात ठेवलेल्या चहा कपानी मला चहा पाजला. माझा बाप सरपंच असताना मला चहा जो मिळाला त्यावेळेस माझ्या हृदयाला काय वेदना झाल्या असते. आम्ही त्या व्यवस्थेमधून आलेली माणसं आहोत. बहुजन समाजाची माणसं त्या व्यवस्थेतून आलो आहोत. त्या व्यवस्थेला लात मारण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलाय. आणि तो विचार तुम्ही जोपर्यंत आत्मसात करणार नाही
तर महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला पुढे जाऊ शकणार नाही असं माझं प्रांजळपणे मत आहे. माफ करा, मी जरा बोलणारा गिरीश भाऊ, माफ करा जरा, मला बोलण्याच्या ओघात मी जास्तच बोलून जातो. पण तुम्ही जे मला आनंद काय झाला आहे, या शेख नावाच्या तरुणाला, एक मुस्लिम समाजातला तरुण, अल्पसंख्याक समाजातल्या तरुणाला साहित्य आपल्या विदर्भ साहित्य याच्यामध्ये संघटनेमध्ये तुम्ही निवडून आणलात. आणि मुस्लिम समाजसुद्धा साहित्यिक आहे, केवळ त्याला यामध्ये वाटलं जातं सोयीचं. मुस्लिम समाज म्हणजे क्रिमिनल. मी काल परवा बोलताना म्हणालो, कालच्या घराच्या ठिकाणी एक जर मुस्लिम असता, त्याच ठिकाणी जर मुस्लिम असता किशोर भाऊ, तर अख्ख्या मुसलमानाची वरात काढली असती. पण त्यावर कोण बोलताय? हे कोणीही धर्माचा, कोणत्याही जातीचा असू देत, तो नालायक आहे. त्याला नालायक म्हणण्याची ताकद असली पाहिजे, ती समाजामध्ये निर्माण केली पाहिजे. तुम्ही तर शिकलेल्या सावित्रीच्या लेकी माझ्या पुढे बसलेल्या, अहो त्या ठिकाणी जे 3 घटना आता अलीकडच्या झाल्या, काय सांगावं? स्त्री कुठे आहे? आमची पोरगी सुरक्षित आहे का? भीती वाटायला लागली. आम्ही कधी कधी म्हणतो, हे राज्य, हा देश. भाऊ, हा देश, काही लोकांची भाषणं आम्ही ऐकतो. एक तुषार नावाचा माणूस आहे, तुषार, तो फार काहीतरी आता त्याने नवीन संत निर्माण झाला आहे, भोसले नावाचा. हिंदू राष्ट्र करायचं आहे म्हणतो. अरे कशाला बाबा? मानवतेचं राष्ट्र निर्माण करा, माणुसकीचं राष्ट्र निर्माण करा, माणसाला माणसाशी माणसासम वागवणारा राष्ट्र निर्माण करा. पण आम्ही हिंदू आहोत. बरं, देशाचे पंतप्रधान आमचे हिंदू असतील आणि आमचा हिंदू खतऱ्यात असेल, तर मला वाटतं असा साहित्यिकाला, एका मुसलमानाला देशाचं पंतप्रधान करून टाकलं पाहिजे, म्हणजे हिंदू सुरक्षित राहतील. कुठे बोलतो आम्ही? काय बोलतो आम्ही? कुठे घेऊन चाललो आम्ही? कुठल्या विचाराने पुढे चाललो आम्ही? हा विचार तुम्हाला करावा लागेल, नाहीतर तुम्ही गुलाम होणार आहात. या देशामध्ये लोकशाही असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानातून लोकशाही मजबूत झाली. सगळ्या माणसाला समान अधिकाराची अधिकार त्या संविधानाने दिलं. पण दुर्दैवानं संविधानाचा विषय पुढे येत असताना पुढची लोकशाही आमची टिकवायची असेल, तर बाबासाहेबांना त्यांचा विचार टिकवावा लागेल. तो विचार टिकेल तर लोकशाही टिकेल. बाबासाहेबांचं संविधान टिकेल तर लोकशाही टिकेल. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, आई सावित्रीबाई फुलेंचा विचार टिकेल तर लोकशाही टिकेल. म्हणून या विचाराचा वारसा घेऊन या जयंती निमित्तानं आपण पुढे जाऊया, अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण इथेच थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भीम, राम राम, वालेकुम सलाम.